नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। बऱ्याच दिवसानंतर आपण आलेलो आहोत आणि आज एक विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। आणि टायटलवरून तुम्ही लक्षात घेतलंच असेल, आपण आलेलो आहोत पुणे शहराच्या बाहेर म्हणजेच आउटर रिंग रोड जो प्रोजेक्ट होत आहे, या रिंग रोड प्रोजेक्टच्या कामाची अपडेट घेऊन तुमच्यासाठी। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला जर अद्याप लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा। पाहूया हा प्रोजेक्ट कसा होणार आहे आणि सध्या कुठल्या कुठल्या लोकेशनला आता काम सुरू आहे, शक्य झालं तेवढं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। यानंतर आता आपल्याला पुणे रिंग रोडच्या कामाची अपडेट हमखास मिळणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला ज्यांनी अद्याप सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहीलच। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, हे आहे बोलाई माताचं मंदिर, याच दिशेला वाडे बोलाईचा परिसर आहे आणि पेरणी गावाचं नाव म्हणजे जे काही गाव आहे तर ते गाव या दिशेला आहे। म्हणजेच हा जो पार्ट आहे, अशाच पद्धतीनं आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत ह्या हिलवरती ही टेकडी जी आहे, तर इथून हा रिंग रोड पास होऊन अशाच पद्धतीने पुढे आळंदीच्या दिशेने म्हणजे हा पूर्ण जो एरिया आहे तर पूर्वेकडील पुणे शहराच्या पूर्वेकडील हा भाग आपल्याला पाहायला मिळेल। अशाच पद्धतीने इथे पुढे काम चालू आहे आणि इथून असा हा एकतर इथं आपल्याला हा हिल कटिंग होऊन इथून हा महामार्ग जो आहे तो पास होणार आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य पुणे शहराच्या पूर्व दिशेला होत असे म्हणजे दोन भागामध्ये जे काम विभागलेले आहे, त्यापैकी पूर्व भागामध्ये आणि पश्चिम भागाचं असं दोन आहे। तर पूर्व भागातील कामाची अपडेट आपण पाहत आहोत। चला ड्रोन शॉट्स इथल्या एरियाचे पाहूया वाडे बोलाई माताच्या मंदिराच्या परिसरामध्ये। वाडे बोलाई या परिसरामध्ये सध्या हिल कटिंग आणि स्ट्रक्चर वर्क पाहायला मिळत आहे। ही आहे वाडे बोलाईची टेकडी। भविष्यात ही हिल कटिंग करून या ठिकाणाहून महामार्ग पास होणार आहे, परंतु कटिंगचे कार्य सध्या सुरू झालेले नाही। ही टेकडी पास केल्यानंतर आपल्याला पुढे मात्र काम सुरू असलेले पाहायला मिळेल। या ठिकाणी होणाऱ्या अंडरपासचे काम सुरू झालेले दिसत आहे। इथून पुढे काही ठिकाणी बेसमेंट वर्क तर काही ठिकाणी स्ट्रक्चर वर्क सुरू झालेले आहे। ही आहे पेरणी गावाच्या हद्दीतील टेकडी आणि या टेकडीतूनच हा रिंग रोड पास होणार आहे, परंतु या ठिकाणी वर्क सध्या 0% दिसत आहे। तर मित्रांनो, या दिशेने हा रिंग रोड वाडे बोलाई गावापासून पुढे आल्यानंतर अशाच पद्धतीने लोणीकंद गावाच्या हद्दीत म्हणजे पर्यंत इकडे पुढे कोरेगाव वगैरे या दिशेला जात आहे। इथं काम जोराने सुरू आहे, वेगाने आपल्याला पाहायला मिळेल। आणि अशाच पद्धतीने इथं बेसमेंटचं काम, स्ट्रक्चर वर्क आणि अर्थ वर्कचं काम सुरू असलेलं पाहायला मिळते। दोन्ही बाजूनं कंपनीचं तर कॅम्प पण आहे कंपनीचा आणि इथलं वर्क आपण पाहू शकतो। आणि गोकुळ पार्क म्हणून हे इथं कमान दिसते त्या गोकुळ पार्कची कमान होती आणि त्या कमान म्हणजे हे पूर्णतः या रिंग रोडवरच्या प्रोजेक्टमध्ये जात आहे हे पार्क पण। अशाच पद्धतीने पुढे हे या दिशेला आपल्याला लोणी कंद किंवा कोरेगावकडे हा महामार्ग जाताना पाहायला मिळेल। इथलं काम आपण या ठिकाणी पाहू शकतो बघा। आणि हा परिसर म्हणजेच पेरणी गावाच्या हद्दीत आहे। बकुरी छोटंसं गाव आहे, ह्या गावाच्या आसपासच्या गावाच्या हद्दीतला हा परिसर आहे। हे काम आपण इथं पाहू शकतो बघा। तर मित्रांनो, सध्या या पुणे रिंग रोडचे काम
मोजक्याच लोकेशनला प्राथमिक लेवलमध्ये सुरू झालेले आहे। यामुळे प्रत्येक लोकेशनला वेगवेगळी शूटिंग घेणे शक्य नसल्या कारणाने हा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत। लवकरच आपण या महामार्गाचे सलग काम सुरू झाल्यानंतर शेवटपर्यंत कामाची अपडेट आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत। त्यामुळे अद्याप जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक जरूर करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल। चला तर मग इथे थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।